राज्यातील शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा ताण वाढत असल्याच्या विरोधात एकवटलेल्या शिक्षक संघटनांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं। मार्च 2024च्या संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचं एक पद बंद करून कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त आणि अन्न नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय रद्द करावा, तसंच विविध 15 पेक्षा अधिक मागण्यांसाठी या शिक्षकांकडून या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांनी सहभाग घेतला होता। तसंच मागण्या मान्य न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शिक्षक संघटनांकडून देण्यात आला। आम्हाला अशैक्षणिक कामाचा अत्यंत मोठा बोजवारा दिलेला आहे आणि आजच्या आज या आमच्या स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप करून आमच्या स्वतःच्या मोबाईलवर आम्हाला रात्री अपरात्री मेसेज द्यावे लागतात आणि त्यामुळे आम्ही हैराण झालेलो आहोत। शालेय पोषणाची मोहरी, जिरं, ग्रॅममध्ये वजन रोजच्या रोज टाकायचं, ते जर हिशोब टाकला नाही तर त्याचं बिल येत नाही, तो बिल खर्च करणारा मुख्याध्यापक असतो। त्यानंतर इतर उपक्रम डाएटचे इतके सारे लादलेले आहेत की आम्हाला मुलांपासून लांब ठेवलेले आहे। आमची एकच मागणी आहे, आम्हाला आमच्या मुलांना शिकवू द्या, आम्हाला आमच्या मुलांमध्ये रमू द्या आणि आमच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ द्या। 5000 शिक्षक झालेले आहेत आणि 100% शाळा बंद आहेत आणि याच्यामध्ये निवृत्त शिक्षकांना तुम्ही घेताय आणि आमचे तरुण BA BEd झालेले शिक्षक आज कुठेतरी बेरोजगार आहेत। तर आमचं म्हणणं आहे की त्या तरुण शिक्षकांना भरती नीट करा, इतर जिल्ह्यात जशी भरती झाली तशी आमच्या जिल्ह्यात भरती करा। आज 2000 शिक्षक कमी असताना आम्ही संपूर्ण व्यवस्थापन नीट सांभाळतोय, कुठेही पालघर जिल्ह्याला गुणवत्तेत किंवा शाळांमध्ये प्रॉब्लेम आलेला नाही। मग प्रशासनानेही आम्हाला सहकार्य करावं ही आमची प्रशासनाकडे अपेक्षा। राज्य मध्यवर्ती संघटनेच्या निर्णयानुसार जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आमचं पुढचं आंदोलन ठरवण्यात येईल। शासनाने शिक्षकाच्या विरोधात अनेक प्रकारचे जिहार संकल्पित केलेले आहे। ज्या जिहारमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आणि शिक्षकांचं देखील या ठिकाणी पदं कमी होण्याच्या संदर्भात आहेत। त्यामुळे शिक्षकांनी ही संच मान्यता आहे, संच मान्यतेचे निकष आहेत ते पूर्णतः बदलावेत यासाठी आमच्या या मोर्चामध्ये समावेश केलेला आहे। तसंच अनेक अशैक्षणिक कामं जी आहेत शिक्षकांवर वेळोवेळी लादली जातात। शिक्षकांचं संपूर्ण आयुष्य हे आपल्या विद्यार्थ्यांचं अध्यापन करण्याव्यतिरिक्त अशैक्षणिक कामामध्ये जातात। विद्यार्थ्यांना दर दिवशी पोषण आहार देताना जणू काही त्यांची खानावळ शाळेमध्ये तयार केलेली आहे आणि त्यांच्याच मागे फक्त शिक्षक आमचे गुरफटलेले आहेत। विद्यार्थ्यांना वेळ देताना आम्हाला खूप कठीण होते आणि आम्हाला विद्यार्थी हित जोपासून आम्ही हा शिक्षकांचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अनेक वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये पदोन्नतीची झालेली नाही आहेत। मुख्याध्यापक पदोन्नती, केंद्रप्रमुख पदोन्नती, विस्ताराधिकारी पदोन्नती झाली नाहीत। अनेक पदे रिक्त आहेत आणि त्या रिक्त पदामुळे प्रशासनावर ताण येत असतो आणि आमच्या शिक्षकांमार्फत ही कामं करून घेतली जातात। तर आम्ही ही पदोन्नती आहे त्वरित व्हावी अशी मागणी आम्ही या मोर्चातून केलेली आहे। अनेक आमच्या मागण्या यामध्ये आहेत। आमच्या शिष्टमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांनी ह्या मागण्याला घेऊन हा आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आमच्या राज्य संघटनेच्या राज्य समन्वय समितीच्या निर्णयाप्रमाणे पुढील आम्ही असं मोर्चाचं किंवा त्यांच्या सूचनांचं पालन करून पुढील मोर्चा आयोजित केला जाईल।